सुरुवातीला आमची मागणी होती की ग्रामपंचायती असेल. ग्रामपंचायतीनंतर आता लोकसंख्या वाढली. आता आमची मागणी एकच आहे की या गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी आणि त्याला न्याय खऱ्या अर्थाने या 27 गावांना द्यावा, ही राज्य सरकारकडे मागणी आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी आज सकाळीच पत्र दिलंय आणि त्याच्यावर लवकरात लवकर बैठक लावावी अशा प्रकारची विनंती संघर्ष समितीच्या वतीने, माझ्या वतीने, आमचे खासदार बाळामा म्हात्रे हे स्वतः त्याच्यामध्ये उतरलेले आहेत आणि त्यामुळे नक्कीच लवकर मुख्यमंत्री बैठक लावून नागरिकांना काय आव्हान करतात, काय सूचना करतात आणि कशा पद्धतीने यातून मार्ग काढतात, कोणत्याही परिस्थितीमध्ये नगरपालिका झाली पाहिजे, हीच भूमिका संघर्ष समितीची आणि आमचं त्याला पाठिंबा व्यक्त केली की यावेळेला 3 वेळेला तुम्ही या ठिकाणी होते, या ठिकाणी तुम्ही मुरबाडच्या दिशेला गेले. लोकसभा इकडची, विधानसभा इकडची असती तर हे समस्या आली नसती. 100% खात्रीने सांगतो, माझी दृष्टी ही नेहमी विकासाकडे असते आणि या गावांची नाळ मला पूर्ण माहिती आहे. या गावांनी जे माझ्यावर प्रेम केलंय हे कोणावरच केलेलं नाही. मी आजही ठामपणे सांगतो का खूप चांगली गावं आहेत. मनापासून विकासाला मला साथ दिली होती आणि 5 वर्षामध्ये मला एवढा आनंद मिळत होता की या गावातून जाऊच नाही असं मला स्वतःला वाटत होतं. विधानसभेची रचना झाली, लोकसभेची रचना झाली आणि मला नाईलाज हा मतदारसंघ सोडावा. दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहिलं गणेश नाईक यांना पुन्हा सूत्र या ठिकाणी दिलेले आहेत. आपणही पालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भाजप या ठिकाणी आक्रमक झालेली पाहायला मिळते. येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी मोठा विकास भेटेल, कारण आपणच बोलले की घराघरामध्ये या ठिकाणी वाद निर्माण झाला आहे, रस्ते सगळ्यांचं नुकसान होत आहे. नुकसान झालंय, नुकसान आहेच आणि नुकसान होऊ नये यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपण साकडं घातलेलं आहे की याच्यातून त्यांनीच मार्ग काढावा आणि आम्हाला कल्याण महापालिकेतून विभाजन करावं, हीच मागणी.